राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या. शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने अतिशय महत्त्वाची घोषणा केली आहे. सर्व काही बातम्या बघणार आहोत, त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला. चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या. पहिलीच शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. 30 जूनपूर्वी शेतकरी कर्जमाफीचा निर्णय. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची विधान परिषदेमध्ये माहिती. कर्जमाफीच्या दिशेने हालचालींना वेग आला असून लवकरच आता कर्जमाफी होणार. सूक्ष्म सिंचनासाठी पोखरा योजनेमधून 50,000 शेतकऱ्यांना अनुदान मिळणार. पहिल्या टप्प्यामध्ये 90 कोटींचे अनुदान वाटप शक्य. शेतकऱ्यांना दिलासा. पेट्रोल महाग होण्याची अफवा. राज्यातील अनेक पेट्रोल पंपावरती उडाली झुंबड. युद्धामुळे पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये मोठी वाढ झाली असल्याची अफवा पसरली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मध्यरात्री पेट्रोल भरण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी बघायला मिळाली. ई-पीक पेरा नोंदणीसाठी ऑफलाईन सुविधा. शेतकऱ्यांना दिलासा. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा. शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ई-पीक पेरा नोंदणीसाठी आता ऑफलाईन देखील सुविधा उपलब्ध करून देण्यामध्ये आली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय. सांगली जिल्ह्यातील 2.5 लाखांवरती शेतकरी कर्जमाफीपासून राहणार वंचित. कर्जमाफीच्या लाभासाठी ॲग्रीस्टॅकमध्ये नोंदणी करणे म्हणजेच की फार्म आयडी काढणे अत्यंत आवश्यक आहे. सध्या जर बघायला गेलं तर कर्जमाफीच्या लाभासाठी शेतकऱ्यांना फार्म आयडी काढण्याचे आवाहन करण्यात आले. 30 जूनपूर्वी कर्जमाफी जाहीर, पण निकष कुठे आहेत? नियमित शेतकरी संभ्रमामध्ये. 31 मार्चपूर्वी कर्ज भरावे की थांबावे असा प्रश्न. शासनाने तात्काळ धोरण जाहीर करण्याची शिवसेनेची मागणी. कांदा दर घसरण रोखण्यासाठी धोरण अत्यंत आवश्यक. कांद्याच्या दरातील घसरण थांबवण्यासाठी शासनाने दीर्घकालीन व धोरणात्मक हस्तक्षेप करणे अत्यंत आवश्यक आहे. सध्या जर बघायला गेलं तर कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडले. नैसर्गिक अनुदान घोटाळ्यामध्ये आणखीन एक तलाठी गजाआड. जालना जिल्ह्यातील प्रकरण. 4 दिवसांची पोलीस कोठडी. आतापर्यंत 38 जणांना अटक. ऊस जळाल्याप्रकरणी 4 लाखाची भरपाई देण्याचे न्यायालयाचे आदेश. महावितरणाच्या गलथान कारभाराला न्यायालयाचा दणका. माजलगाव तालुक्यातील मोठेवाडी येथील शेतकऱ्याला दिलासा. कर्जमाफीचा निर्णय तात्काळ घ्या. ईमेलद्वारे पाठवले पत्र. चंद्रकांत चौंडकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. लवकर शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी मागणी करण्यात आली. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. पीएम किसान योजनेच्या हप्त्याच्या लाभासाठी ई-केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे. लवकरच आता पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता जमा होणार आहे. हप्त्याच्या लाभासाठी ई-केवायसी अनिवार्य. थकबाकीदार शेतकऱ्यांना मोठा दिलासा. कर्जमाफी संदर्भात कृषी मंत्र्यांची महत्त्वाची माहिती. कर्जमाफीच्या दिशेने हालचालींना वेग. राज्यात एका वर्षात जवळपास 4 लाख घरकुले पूर्ण. हा आजपर्यंतचा विक्रम. मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली माहिती. कांद्याचे 150, द्राक्षाचे 300 कंटेनर अडकले. इराण आणि इस्रायल अमेरिकेतील युद्धामुळे निर्यात ठप्प. शेतकरी व व्यापाऱ्यांना सध्या फटका बसत आहे. सध्या जर बघायला गेलं तर युद्धाचा व्यापाऱ्यांना आणि शेतकऱ्यांना फटका. सरकारने बनिया वृत्ती सोडावी. सोयाबीन, कापूस पीक विमा आणि पीएम किसानवरून नाना पटोलेंची सरकारवरती जोरदार टीका. सध्या जर बघायला गेलं तर नाना पटोले यांनी सरकारवरती जोरदार टीका केली. राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून मागील 9 वर्षात सुमारे 37,500 कोटींपेक्षा जास्त नुकसान भरपाई देण्यात आली. कृषी मंत्र्यांची माहिती. सध्या जर बघायला गेलं तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती 9 वर्षामध्ये 37,500 कोटींची रक्कम जमा करण्यामध्ये आली असल्याची माहिती दत्तात्रय भरणे यांनी दिली. मक्याला 1,000 हमीभाव फरक द्या. अब्दुल सत्तार यांची विधानसभेमध्ये मागणी. मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवरती मक्याला 1,000 हमीभाव फरक देण्याची मागणी करण्यात आली. वनक्षेत्र सोडून उसाच्या क्षेत्रात बिबट्याचा अधिवास. जालना जिल्ह्यात नैसर्गिक वनक्षेत्र सोडून उसाच्या क्षेत्रात बिबट्याने अधिवास केला आहे. राज्यातील धरणांमध्ये 64% पाणीसाठा. राज्यातील सुमारे 3,000हून अधिक धरणांमध्ये यावर्षी मार्च महिन्याच्या सुरुवातीला 64% असा भरभक्कम पाणीसाठा असल्याची माहिती समोर. अमेरिकेशी चर्चा नाही. युद्धाबाबत दिवंगत खामेनींच्या वरिष्ठ सल्लागारांनी केले मोठे विधान. अमेरिकेसोबत आता चर्चा करायची नाही असं विधान खामेनींच्या वरिष्ठ सल्लागारांनी केलं आहे. गाढव पाळण्यासाठी सरकार देणार 50 लाख रुपये. संख्या कमी होत असल्यामुळे सरकारचा निर्णय. रोजगारीचा उद्देश देखील होणार साध्य.
पाणंद रस्त्यांना कायदेशीर ओळख, 7/12वरती होणार नोंद. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेमध्ये घोषणा. शरद पवार पुन्हा घेणार खासदारकीची शपथ. 10 राज्यातील 30 जागांसाठी होणार निवडणूक. सध्या जर बघायला गेलं तर शरद पवार पुन्हा घेणार आता खासदारकीची शपथ. आधारभूत दराने तूर हरभरा खरेदी सुरू. 24 मार्चपर्यंत करता येणार तुरीची ऑनलाईन नोंदणी. सध्या जर बघायला गेलं तर आधारभूत दराने तूर हरभरा खरेदी सुरू झाली आहे. 24 मार्चपर्यंत तुरीची ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे, तर हरभऱ्याची 31 मार्चपर्यंत शेतकऱ्यांना नोंदणी करण्याचे आव्हान. आखाती देशांतील भारतीयांना सुखरूप आणणार. केंद्र सरकारच्या समन्वयाने बचाव मोहीम वेगवान. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. आखाती देशातील भारतीयांना सुखरूप आणणार अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. युद्धामुळे भारतीय आता परदेशामध्ये अडकले असल्याचे चित्र. भारत अडचणीमध्ये. कतारने उत्पादन थांबवल्यामुळे एलएनजी पुरवठा बंद. बाजारात मोठी अस्थिरता. रुपया सेन्सेक्सची विक्रमी घसरण. युद्धाचा परिणाम. अजित पवारांच्या विमान दुर्घटना अहवालामध्ये असंख्य चुका. आमदार रोहित पवारांचा गंभीर आरोप. डोळ्यामध्ये तेल घालून तपास करणे आवश्यक. राजकारणातूनच नव्हे तर मला आयुष्यातून उठवण्याचे षडयंत्र. धनंजय मुंडे यांचा खळबळजनक दावा बघायला मिळत आहे. राजकारणातूनच नव्हे तर आयुष्यातून उठवण्याचे षडयंत्र सुरू, असा दावा धनंजय मुंडे यांनी केला. फेब्रुवारी ते डिसेंबर 2025 या काळामध्ये अतिवृष्टीमुळे 1,36,00,000 शेतकरी बाधित झाले होते. याकरिता सरकारच्या माध्यमातून 20,194 कोटींची मदत जाहीर करण्यामध्ये आली असून त्यापैकी 15,661 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित करण्यामध्ये आली असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली की नाही आम्हाला नक्की कळवा. आणि ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी ई-केवायसी करा. आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा. तसेच फार्मर आय डी काढलेला नसेल तर फार्मर आय डी काढून घ्या, कारण की या बाबींची पूर्तता करणे अत्यंत आवश्यक आहे. सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही वितरित करण्यात येत आहे. 2017च्या कर्जमाफीचा गाजावाजा, पण 6,56,000 शेतकरी अद्याप देखील वंचित. शासनाच्या लेखी उत्तरातून उघड. 8 वर्षानंतर देखील अपूर्ण अंमलबजावणी. CCI कापूस खरेदी मुदत 15 मार्चपर्यंत वाढली. 30 एप्रिलपर्यंत वाढवण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. सध्या जर बघायला गेलं तर CCI कापूस खरेदी 15 मार्चपर्यंत या ठिकाणी मुदत वाढवण्यामध्ये आली आहे. राज्यात उष्णतेचा वाढता तडाखा. नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यामध्ये आले आहे. राज्यासह देशातील हवामानामध्ये सातत्याने बदल होत असून आता उष्णतेचा तडाखा अधिक तीव्र होताना या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. आरोपांचा नवा बॉम्ब. रोहित पवारांनी रिपोर्टमधील चुका सांगितल्या. पिंकी माळीचे कॉल रेकॉर्डिंग ही ऐकवली. सध्या जर बघायला गेलं तर अजितदादा यांचा नुकताच या ठिकाणी अहवाल आला आहे, परंतु या अहवालामध्ये अनेक चुका झाल्या असल्याचे चित्र. मनरेगाचा 1,409 कोटींचा निधी आला. राज्याच्या पाठपुराव्याला अखेरकार यश. मजुरांना थेट खात्यावरती मिळणार मजुरी. सध्या जर बघायला गेलं तर मनरेगाचा अखेरकार 1,409 कोटींचा निधी आला. हरभऱ्याची तिप्पट आयात. बाजारभावाच्या मुळावरती आयात शुल्क जेमतेम असल्याचा परिणाम. सध्या जर बघायला गेलं तर हरभऱ्यावरती जेमतेम 10% आयात शुल्क असल्याचा परिणाम होत हरभऱ्याच्या आयातीमध्ये तब्बल 3 पट वाढ झाली असल्याचं बघायला मिळत आहे. सध्या जर बघायला गेलं तर शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये भर. पंतप्रधान मोदींची 8 आखाती देशांच्या प्रमुखांशी चर्चा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 आखाती देशांच्या प्रमुखांशी चर्चा करत सतत होणाऱ्या हल्ल्यांबद्दल चिंता व्यक्त केली आणि त्या देशांमध्ये राहणाऱ्या भारतीयांच्या सुरक्षिततेचा मुद्दा देखील मोदी यांनी उपस्थित केला आहे. सोन्याने ओलांडला 1,67,000चा टप्पा. सध्या जर बघायला गेलं तर सोन्याच्या दरासंदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. युद्धामुळे सोन्या आणि चांदीच्या दरामध्ये चढ उतार बघायला मिळत असताना आता पुन्हा एकदा सोन्याच्या दरामध्ये आपल्याला सुधारणा बघायला मिळत आहे, वाढ बघायला मिळत आहे. सोन्याने 1,67,000चा टप्पा गाठला. युद्ध. भारताकडे 25 दिवस पुरेल इतकाच इंधन साठा. सध्या जर बघायला गेलं तर आता युद्धामुळे या ठिकाणी म्हणजेच की भारतावरती देखील मोठा परिणाम बघायला मिळत आहे. भारताकडे सध्या 25 दिवस पुरेल इतकाच इंधन साठा असल्याची माहिती आता समोर आलेली आहे. सध्या जर बघायला गेलं तर आखाती देशांच्या युद्धामुळे भारतावरती देखील मोठा परिणाम होत आहे. अजितदादांच्या विमान अपघाताआधी काही लोकांकडून बारामती विमानतळाची रेकी. रोहित पवारांच्या आरोपांनी खळबळ बघायला मिळत आहे. रोहित पवार यांनी अनेक प्रश्न आता उपस्थित केले आहेत.
मार्चच्या सुरुवातीलाच उन्हाचा तीव्र चटका राज्यासह पुणे जिल्ह्यामध्ये मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच तापमानामध्ये लक्षणीय वाढ बघायला मिळत आहे. सध्या जर बघायला गेलं तर नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले. बीडसह मराठवाड्यातील 100 जण युद्धामध्ये अडकले. दुबईला पर्यटनासाठी गेलेले बीड जिल्ह्यातील 16 जण अडकून पडले. तर अडकलेल्या नागरिकांना परत आणणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिलेलं आहे. गिरीश महाजन यांच्यावरती ही जबाबदारी देण्यामध्ये आली असल्याची देखील माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. हप्त्याच्या लाभासाठी ई-केवायसी पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नसेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्त्याचा 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही. त्यामुळे जवळच्या CSC केंद्रावरती जाऊन तात्काळ ई-केवायसी करा. नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता अशा पद्धतीने 2 योजनांचे 2 हप्ते म्हणजेच की 2 हप्त्यांचे एकूण 4,000 रुपये आता लवकरच तुमच्या देखील खात्यावरती जमा होतील. त्यासाठी जर तुम्ही ई-केवायसी केली नसेल तर आजची आज ई-केवायसी करा. राज्यात उन्हाची ताप वाढणार. कोकणामध्ये उष्ण दमट हवामानाचा इशारा. राज्यात उन्हाच्या झळा सध्या वाढताना आपल्याला दिसत आहेत. सध्या जर बघायला गेलं तर दिवसेंदिवस आता तापमानामध्ये वाढ होत असताना चित्र आपल्याला सध्या बघायला मिळत आहे. आखाती देशांमध्ये निर्यातीवर आपत्कालीन अधिभार. नाशवंत शेतीमाल निर्यातीचा प्रश्न गंभीर. वाहतूक खर्चात चौपट वाढ होताना आपल्याला बघायला मिळत आहे. इराण-इस्रायल संघर्ष चिघळत असल्यामुळे आखाती देशांकडे होणाऱ्या नाशवंत शेतीमाल निर्यातीचा प्रश्न आता गंभीर बनलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनामध्ये राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी अतिशय महत्त्वाची माहिती दिली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणार आहे. तसेच केंद्र सरकारच्या माध्यमातून PM किसान योजनेचा 22वा हप्ता देखील आता जमा होणार आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरात लवकर पीक विम्याची रक्कम जमा झाली पाहिजे याकरिता देखील आता पाठपुरावा सुरू आहे. तर शेतकरी मित्रांनो, आज दिवसभरातील अतिशय महत्त्वाच्या बातम्या आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला आहे. बातम्या चांगल्या वाटल्या असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. तुमचा तालुका जिल्हा देखील कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.